नमस्कार. आपण केंद्रीय अधिकोष आणि तिचे पतनियंत्रण हा भाग या ठिकाणी बघू. या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण केंद्रीय अधिकोषाची व्याख्या, वैशिष्ट्य आणि केंद्रीय अधिकोषाचे कार्य हा भाग आपण बघितलेला आहे. आज आपण केंद्रीय अधिकोषाचे पतनियंत्रणाची साधने या बाबीवर विस्तारपूर्वक चर्चा करूया. केंद्रीय अधिकोष ज्या पद्धतीने कार्य करतो त्या कार्याच्या आधारे त्यापैकी महत्त्वपूर्ण जे कार्य आहे ते सर्वच केंद्रीय अधिकोषाची कार्य महत्त्वपूर्ण आहेत, पण त्यातही पतनियंत्रणाची जी कार्य आहे किंवा पतनियंत्रणाची जी साधने आहेत ती फार महत्त्वपूर्ण आहेत. याचे कारण काय, तर केंद्रीय अधिकोषाच्या वित्तीय पुरवठ्यावर प्रत्यक्ष नियंत्रण असतं आणि प्रत्यक्ष नियंत्रण असल्या कारणाने केंद्रीय अधिकोष पाहिजे त्यावेळी पतपुरवठा कमी जास्त करू शकतो आणि देशातली जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणू शकतो. यासाठी केंद्रीय अधिकोष जी काही धोरण आखते त्या धोरणालाच मौद्रिक धोरण असं म्हणतात. आणि यामध्ये आपल्याला मौद्रिक धोरणामध्येच मुद्रेच्या प्रत्यक्ष नियंत्रण आणण्यासाठी याचं मुख्य उद्दिष्ट काय असेल तर देशाची आर्थिक परिस्थिती स्थैर्य राखणे, चलनाचे मूल्य स्थिर राखणे, देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवणे, रोजगार पातळीत स्थिर ठेवणे किंवा वाढ करणे, अर्थव्यवस्था जी काही तेजीमंदी असेल त्यावर नियंत्रण ठेवणे, ह्या उद्दिष्टांसाठी या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केंद्रीय अधिकोष मौद्रिक धोरण राबवतो आणि त्या मौद्रिक धोरणामध्ये दोन साधनांचा विचार करतो, वापर करतो. आणि ती साधनं म्हणजे एक संख्यात्मक साधने, याला परिमाणात्मक साधने किंवा मात्रात्मक साधने म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि दुसरं महत्त्वपूर्ण साधन असतं ते असते गुणात्मक किंवा विभेदात्मक साधने म्हणून ओळखले जाते. त्याला निवडक साधने म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणी आपण पाहतो संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधनामध्ये नेमकं काय फरक असते, तर संख्यात्मक साधनांची जी व्यापकता आहे ती सर्व देशामध्ये सर्व अर्थव्यवस्थेला लागू होतो. कारण कोणत्या वेळी संख्यात्मक साधनांचा वापर करायचा आणि कोणत्या वेळी गुणात्मक साधनांचा वापर करायचा हे देशाच्या त्या स्थितीवर अवलंबून असते. जर संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एखादा बिघाड निर्माण झाला असेल आणि त्या बिघाडावर आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल किंवा ती स्थिती आपल्याला सुधारायची असेल तर त्यावेळी केंद्रीय अधिकोष संख्यात्मक साधनांचा वापर करतो किंवा मात्रात्मक साधनांचा वापर करतो. मात्र अर्थव्यवस्थेतील विशिष्ट क्षेत्रात, विशिष्ट राज्यात म्हणून विशिष्ट काही प्रांत असतात त्या ठिकाणी जर काही बिघाड निर्माण झाला असेल किंवा त्या अस्थिरता निर्माण झाली असेल तर ती अस्थिरता नियंत्रणात आणण्यासाठी जे धोरण आखलं जातं त्या धोरणाला गुणात्मक धोरण म्हणतात किंवा त्या साधनांना गुणात्मक साधने म्हणून ओळखलं जातं. आता ही संख्यात्मक साधनांची जी व्यापकता आहे ती सर्व अर्थव्यवस्थेला लागू होतो. एकंदर यावरून आपलं चित्र स्पष्ट होत आहे. यामध्ये बँक दर, खुल्या रोख्यांचे व्यवहार, रोख निधीचे प्रमाण या मुख्य घटकांचा समावेश होतो. तर बँक दर म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीने
एखाद्या जनतेमधून एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज भासली असेल तर तो व्यापारी बँकेकडे जातो आणि व्यापारी बँका त्याच्याशी ज्या दराने व्यवहार करतात त्या दराला आपण व्याजदर म्हणतो. म्हणजेच व्याजदर म्हणजे काय, तर व्यापारी अधिकोष जनतेशी किंवा ग्राहकांशी म्हणू आपण ज्या दराने व्यवहार करतात त्या दराला व्याजदर म्हणतात. आणि व्यापारी अधिकोषांशी केंद्रीय अधिकोष ज्या दराने व्यवहार करतो त्या दराला बँक दर म्हणतात. दोघांमधला फरक आपल्या लक्षात आला असेल. व्याजदर आणि बँक दर. व्याजदर म्हणजे जनता आणि व्यापारी बँक यामध्ये जो दर ठरतो व्यवहार होतो त्या दराला व्याजदर म्हणायचं. आणि व्यापारी बँका आणि केंद्रीय अधिकोष म्हणजे केंद्रीय अधिकोष ज्या दराने व्यापारी बँकांचे व्यवहार करतं त्याला बँक दर म्हणतात. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा बँक दर कमी जास्त होतो तेव्हा तेव्हा व्याजदर सुद्धा कमी जास्त होतो आहे. आणि म्हणून आता हा बँक दर हा कमी करायचा किंवा जास्त करायचा, केव्हा कमी करायचा आणि केव्हा जास्त करायचा हे धोरण ठरवित असताना, ह्या साधनांचा वापर करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. देशामध्ये तेजी आहे की मंदी आहे, स्फीती आहे की अपस्फीती आहे. जसं तेजी म्हणजे काय, तर तेजी म्हणजे वस्तूच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात, त्या जनतेच्या हवाक्याबाहेर गेलेल्या असतात, त्याला आपण तेजी म्हणतो. मंदी म्हणजे की वस्तूच्या किमती ज्या असतात त्या फार कमी कमी होऊ लागतात, त्या स्थितीला मंदी म्हणतात. देशाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा सामान्य जनतेच्या दृष्टीने दोन्हीही अवस्था वाईट असतात आणि त्याच्यामुळे ती फार देशात तेजी निर्माण झाली तरी प्रॉब्लेम होतं आणि फार मंदी निर्माण झाली तरी प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि म्हणून ते टाळण्यासाठी केंद्रीय अधिकोष कार्य करतो. हे करत असताना बँक दर वाढवायचं की कमी करायचं याचा निर्णय घेत असताना पहिले अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेतो, अवस्था लक्षात घेतो. मग तेजी असेल, तेजी आहे म्हणजेच वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात. आता वस्तूच्या किमती का बरं वाढतात, तर हे बघत असताना आपण स्फीतीची कारणे अभ्यासतो. त्यावेळी आपल्याला लक्षात आलं असेल की त्या स्फीती निर्माण होण्याची मुख्य कारणं का बरं असतात, तर अर्थव्यवस्थेत मागणी जास्त असतो आणि वस्तूंची मागणी जास्त असते, पुरवठा कमी असतो. मग वस्तूची मागणी जास्त असण्याचं मुख्य कारण काय असते, तर अर्थव्यवस्थेत मुद्रेचा पुरवठा जास्त झालेला असतो. आता हा मुद्रेचा पुरवठा जास्त झाला म्हणजे अर्थव्यवस्थेत लोकांकडे पैसे जास्त असतात आणि त्यामुळे ते वस्तूंची मागणी जास्त करू शकतात. मग वस्तूंची मागणी जर जास्त होईल तर वस्तूंची किंमत सुद्धा जास्त होते. हे टाळण्यासाठी केंद्रीय अधिकोष काय करतं, हे नियंत्रणात आणण्यासाठी की काय करेल, तर केंद्रीय अधिकोष बँक दरात वाढ करतो. आता बँक दरात वाढ केल्याने काय इफेक्ट होईल, तर बँक दर जेव्हा जेव्हा केंद्रीय अधिकोष वाढवेल तेव्हा तेव्हा व्यापारी अधिकोष सुद्धा आपल्या व्याजदरात वाढ करतील. आता कल्पना करून बघू की जेव्हा केंद्रीय अधिकोषाने बँक दर वाढवलं तर व्यापारी बँक सुद्धा आपला व्याजदर वाढवतील. व्याजदर वाढल्याने काय होईल, सामान्य जो जनता आहे किंवा जो नागरिक आहे त्या दृष्टीने, त्याच्या गरजेच्या दृष्टीने जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा तो कर्ज घ्यायला थोडा मागे पुढे होईल. का बरं, कारण त्याला व्याजदर जास्त द्यावा लागेल म्हणून तो कोणतेही कर्ज घेण्याचे टाळेल. ही एक बाजू आपल्या लक्षात येईल. आणि ज्या व्यक्तीकडे पैसा आहे तो व्यक्ती सुद्धा काय करेल, त्या व्यक्तीला सुद्धा ठेवीवरचा व्याजदर जास्त भेटेल म्हणून तो व्यक्ती सुद्धा ठेवी ठेवायला तयार होईल, बँकेत ठेवी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याचा विचार करणार नाही किंवा वस्तू घेण्याचा विचार करणार नाही. म्हणजे दोन्ही स्वरूपाचे एक श्रीमंत व्यक्ती राहू शकतात किंवा गरीब व्यक्ती. पण गरीब व्यक्ती सुद्धा
बँकेकडे कर्ज कमी घेईल आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा ठेवी ठेवण्याचा प्रयत्न करेल, असा प्रयत्न करेल आणि त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होऊन जाईल. वस्तूंची मागणी कमी झाली तर वस्तूंच्या किमतीसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात, म्हणजे तेजीवर आपण नियंत्रण प्रस्थापित करतोय. या उलट जेव्हा मंदीची अवस्था निर्माण झाली असेल तर मंदीची अवस्था निर्माण झाली असेल ते नियंत्रित करण्यासाठी उलट धोरण केंद्रीय अधिकोष राबवेल. उलट म्हणजेच काय करेल, बँक दरात घट करेल. आता बँक दरात घट झाल्याने काय होणार, केंद्रीय अधिकोषाने बँक दरात घट केल्याने व्याज दरात सुद्धा घट होईल. व्यापारी अधिकोष सुद्धा आपल्या व्याज दरात घट करतील. आता व्याज दरात घट झाल्याने जो सामान्य माणूस होता त्या व्यक्तीला सुद्धा आता आपले कार्य करण्यास किंवा कर्ज घ्यायला परवडेल, म्हणून तो व्यक्ती कर्ज घेईल. आता गरीब व्यक्ती कर्ज घ्यायला तयार होईल कारण त्याला ते कर्ज घेणं परवडेल. पण श्रीमंत व्यक्ती सुद्धा काय होईल, श्रीमंत व्यक्तीला सुद्धा आपली ठेवी ठेवायला परवडणार नाही कारण व्याजदर फारच कमी झालेला असेल, म्हणून तो सुद्धा व्यक्ती मार्केटमध्ये पैसा गुंतवायला तयार होईल किंवा मागणी करायला तयार होईल. म्हणजे दोनही स्वरूपाचे लोक मार्केटमध्ये यायला तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होईल, ज्या किमती कमी झालेल्या आहेत, लोकांजवळ पैसा वाढेल. आता पैसा वाढला तर वस्तूची मागणी वाढेल. वस्तूची मागणी वाढली तर जी काही मंदी अवस्था निर्माण झाली ती म्हणजे वस्तूची किमती ज्या कमी झालेल्या होत्या त्या हळूहळू वाढायच लागतील आणि अर्थव्यवस्थेत एक स्थिरता निर्माण होईल किंवा मंदीवर उपाय केला जाईल. म्हणजे बँक दराचा वापर करून केंद्रीय अधिकोष अर्थव्यवस्थेतील जी काही तेजी मंदीची अवस्था आहे ती सामान्य करण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर रोख राखीव निधीचे प्रमाण, CRR याला म्हणतात, कॅश रिझर्व रेशो. तर ह्या रोख राखीव निधीचे प्रमाण सुद्धा या ठिकाणी केंद्रीय अधिकोषचा याचा वापर करून पतनियंत्रण करत असतो. रोख राखीव निधीचे म्हणजे काय, तर जी काही व्यापारी बँका असतात ही व्यापारी बँका आपल्या ठेवीच्या एक ठराविक राशी केंद्रीय अधिकोषाकडे जमा करणे कायद्याने बंधनकारक असते. त्या राशीला, त्या निधीला रोख राखीव निधी म्हणतात. ही रोख राखीव निधी कमी जास्त जर झाली तर त्यानुसार व्यापारी बँकांची जी देणे घेण्याची जी पत आहे ती कमी जास्त होत असतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण असं लक्षात घेतलं की व्यापारी बँकेकडे 100 रुपये ठेवी आहेत आणि रोख राखीव निधीचे प्रमाण जर 10% ठरलं असेल तर व्यापारी बँकेला त्या 100 रुपयेही वापरता येत नाही, तर ते 100 रुपयातले 10 रुपये, 10% म्हणजे 10 रुपये हे केंद्रीय अधिकोषाकडे जमा करावे लागतील. म्हणजेच त्यांना 90 रुपये खऱ्या अर्थानं व्यवहार करायला भेटतील. जर केंद्रीय अधिकोषाने ते प्रमाण कमी केले, मानलं 5% केले, तर काय होईल, केंद्रीय अधिकोषाजवळ आता व्यापारी बँकेला 100मधून 5 रुपये जमा करावे लागतील आणि 90 रुपये व्यवहार करायला भेटतील. मग व्यवहार करतील म्हणजेच काय करतील, तर ते 95 रुपयाचा व्यवहार करतील. म्हणजे 95 रुपयाचा व्यवहार करतील म्हणजे 95 रुपये ते मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, ग्राहकांना देऊ शकतील. म्हणजेच मुद्रेचा पुरवठा वाढेल जर रोख राखीव निधीचे प्रमाण कमी केले तर, आणि रोख राखीव निधीचे प्रमाण वाढवले तर व्यापारी बँकांच्या जी काही पत आहे ती कमी होतो आणि मुद्रेचा पुरवठा कमी होत आहे. मग या पुरवठा कमी जास्त करून काय करायचं, तर मग याच्या अगोदर आपण ज्याप्रमाणे तेजी मंदी पाहिलं त्याच पद्धतीनं रोख राखीव निधीचे प्रमाण कमी जास्त करून सुद्धा आपल्याला तेजी मंदी नियंत्रणात ठेवायची आहे. केंद्रीय अधिकोष जर अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण झाली असेल तर रोख राखीव निधीच्या प्रमाणात काय करणार, वाढ करेल. रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली तर बँकांजवळ, व्यापारी बँकांजवळचा जो पत आहे, ठेवी आहे, व्यवहार करण्यास मिळालेली मुद्रा आहे ती कमी होतो आणि जास्तीत जास्त हिस्सा केंद्रीय अधिकोषाकडे जमा करावा लागतो. त्याच्यामुळे
अर्थव्यवस्थेत मुद्रेचा पुरवठा कमी होईल. मुद्रेचा पुरवठा कमी झाला की वस्तूची मागणी कमी होईल. वस्तूची मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेत असलेली तेजी हळूहळू कमी होतो आणि सामान्य परिस्थिती निर्माण होतो. या उलट जर अर्थव्यवस्थेत मंदी निर्माण झाली असेल तर त्यावेळी तीच नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय अधिकोष रोख राखीव निधीच्या प्रमाणात घट करतो आणि घट केली तर व्यापारी बँकांजवळ जी काही व्यवहार करायची मुद्रा आहे त्याच्या प्रमाणात वाढ होतं. त्यामुळे जनतेकडे मुद्रेचा पुरवठा वाढतो. मुद्रेचा पुरवठा वाढला की वस्तूची मागणी वाढतं आणि वस्तूची मागणी वाढली की हळूहळू वस्तूच्या किमती वाढू लागतात, हळूहळू वाढतात आणि मंदीतून नियंत्रण आपण साधत असतो किंवा नियंत्रण केलं जातं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की रोख राखीव निधीच्या प्रमाणात घट किंवा वाढ करायची एक लिमिट सुद्धा या कायद्यात दिली गेली आहे. 1962 पासून आपण पाहतो तर 3% ते 15% दरम्यान केंद्रीय अधिकोष या रोख राखीव निधीच्या प्रमाणात घट किंवा वाढ करून नियंत्रण ठेवू शकतं. रोख राखीव निधीच्या प्रमाणाचाच एक भाग वैज्ञानिक रोखता प्रमाण आहे, ज्याला CLR दर म्हणतात. हे रोखता प्रमाण मागणी व मुदत ठेवीच्या काही प्रमाणात राशी व्यापारी बँकेला स्वतःजवळ रोख, सोने किंवा सरकारी रोखाच्या स्वरूपात ठेवावे लागते. त्याला CLR दर म्हणतात. हे सुद्धा रोख राखीव निधीच्या प्रमाणासारखंच त्याचा वापर आहे. त्या पद्धतीनंच तेजी मंदी म्हणजे वाढ केली तर तेजी नियंत्रणात येईल आणि घट केली तर मंदी नियंत्रणात येईल. हे सुद्धा 1962 पासून 25% ते 40% दरम्यान ठेवण्याचं निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतर खुल्या रोख्यांचे व्यवहार. या खुल्या रोख्यांचे व्यवहार म्हणजे काय तर केंद्रीय अधिकोष जे काही रोखे बाजार आहे त्या रोखे बाजारात सुद्धा रोखे खरेदी विक्री करतोय आणि ते खरेदी विक्रीच्या व्यवहारामुळे जनतेजवळ मुद्रेचा पुरवठा कमी जास्त होत आहे. हा रोखे बाजार शेअर्स मार्केट रोखे बाजार जे पाहिलं असेल, भांडवली बाजार, रोखे बाजार, तर रोखे बाजारामध्ये काय होतं, रोख्याच्या व्यवहारामध्ये काय होतं, रोखे म्हणजे काय असते तर एक विशिष्ट मालकी दर्शविणारी आपलं किंवा अधिकार दर्शविणारी, मालकी दर्शविणारी काही पत्रक असतात आणि त्या पत्रकामुळे पत्रक म्हणजे रोखेच्या स्वरूपात असतात. त्याला आपण रोखे म्हणतो. त्याचं जसं ज्याप्रमाणे आपण एखाद्याकडून शेती घेतो तर ती शेती म्हणजे काय तर आपले ते जे काही डॉक्युमेंट्स असतात ज्याला आपण स्टॅम्प म्हणतो, ते स्टॅम्प बदलतात आणि त्यानुसार मालकी बदलतं. तर रोख्यांमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं एक पत्रव्यवहार होत असतो. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कागदी बदल होत असतो, मालकी बदल होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जसं फॉर एक्झाम्पल केंद्रीय अधिकोषाने एखाद्या कंपनीचे रोखे खरेदी केले तर रोखे खरेदी केले, ते व्यवहार केले तर काय होईल, त्या कंपनीच्या तेवढ्या हिश्श्याचा मालक केंद्रीय अधिकोष होतो आणि ती रोखे म्हणजेच त्या रोख्याचा मालक झाल्याने एक स्टॅम्प म्हणून स्टॅम्पसारखी जी काही कागद आहेत ती स्टॅम्प केंद्रीय अधिकोषाजवळ जमा होईल खरेदी केल्याने आणि केंद्रीय अधिकोषाजवळचा पैसा मार्केटमध्ये येईल. खरेदी केल्यानं असं आपल्याला चित्र दिसेल. जर रोख्यांची विक्री केली तर काय होईल, विक्री करणे म्हणजे जनतेला कुठला तरी ते रोखे विकायचे, मग जनतेजवळ विकले तर काय, जनतेजवळचा पैसा हा केंद्रीय अधिकोषाजवळ जमा होईल. विक्री केल्याने, रोख्यांची विक्री केल्याने केंद्रीय अधिकोषाजवळ पैसा येतो आणि रोखे खरेदी केल्याने केंद्रीय अधिकोषाजवळचा पैसा अर्थव्यवस्थेत जातो. ह्या दोन बाबी आपण लक्षात घेतलं पाहिजे रोख्यांचे व्यवहार लक्षात घेताना. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आता लक्षात येईल की केंद्रीय अधिकोष या खुल्या रोख्यांचा व्यवहार करत असताना केव्हा कोणता निर्णय घेईल. पतनियंत्रण करत असताना पण तेजी नियंत्रित करायची आहे, म्हणजेच अर्थव्यवस्थेत पैसा वाढलेला आहे, पैसा वाढलेला आहे तो कमी करायचा आहे. मग कमी करण्यासाठी कोणते व्यवहार करेल, खरेदी करेल की विक्री करेल.
तर हे बघत असताना आता अर्थव्यवस्थेतला पैसा वाढला आहे तर तो कमी करायचा आहे, तर कमी करण्यासाठी काय करावं लागेल? रोख्यांची विक्री करावी लागेल. रोख्यांची जर विक्री केली तर अर्थव्यवस्थेत काय होईल? ती काही स्टॅम्पसारखी पत्रक आहेत ती अर्थव्यवस्थेत जातील आणि अर्थव्यवस्थेतला पैसा अर्थव्यवस्थेत विक्री म्हणजे अर्थव्यवस्थेतले जे काही कंपन्या असतील किंवा जे काही लोक आहेत ती खरेदी करतील. खरेदी केल्याने खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागतील. ते पैसे RBI कडे जमा होतील किंवा केंद्रीय अधिकोषाकडे जमा होईल आणि केंद्रीय अधिकोषाजवळची रोखे ही त्या लोकांजवळ जातील किंवा अर्थव्यवस्थेत येतील आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेतला पैसा हा केंद्रीय अधिकोषाकडे जमा होईल. म्हणजेच अर्थव्यवस्थेतला पैसा कमी होईल. पैसा कमी तर वस्तूंची मागणी कमी आणि वस्तूंची मागणी कमी तर तेजीवर नियंत्रण साधलं जाईल. या उलट जेव्हा मंदीची अवस्था असेल तर मंदीच्या अवस्थेत केंद्रीय अधिकोष खुल्या रोख्यांची खरेदी करेल. खरेदी केल्याने म्हणजे काय होईल? तर खरेदी करत असताना केंद्रीय अधिकोष पैसे मोजेल. पैसे अर्थव्यवस्थेत वाढतील आणि अर्थव्यवस्थेतले जे काही रोखे आहेत ते केंद्रीय अधिकोषाजवळ जमा होतील. त्या कारणाने या ठिकाणी अर्थव्यवस्थेतला पैसा वाढल्याने वस्तूंची मागणी वाढेल आणि हळूहळू जी काही मंदी आलेली होती ती मंदी नियंत्रणात आणले जाईल. अशा प्रकारे खुल्या रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करून केंद्रीय अधिकोष पत नियंत्रण करत असतो. यानंतर आपण पाहतो रेपो दर आणि रिव्हर्स रेपो व्यवहार. हे तुम्हाला रोजच्या पेपरवर लक्षात येतं किंवा दैनंदिनमध्ये लक्षात येतो. रेपो दर असतो आणि एक रिव्हर्स रेपो दर, हे दोन्ही व्यवहार करतात. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देते. ही सध्या 1 दिवसाची असतात किंवा विकेंडसाठी 30 दिवसाची असतात. तर त्या व्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करतो आणि त्यानुसार कर्ज देतो. म्हणजे व्यापारी बँकांची जी काही रोखे खरेदी विक्री केल्याने व्यापारी बँकांच्या ठेवी कमी जास्त होतात. त्याची पत सुद्धा रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दराने कमी जास्त होत असते. विक्रीचा दर वेगळा आणि खरेदीचा दर वेगळा, त्यामुळे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर हे 2 दर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर याचाही वापर करून केंद्रीय अधिकोष पत नियंत्रण करत असतो. ही सगळ्या बाबी सगळ्या अर्थव्यवस्थेशी लागू होतात, काही विशिष्टाशी लागू होत नाही, ते सर्वांना लागू होतात आणि म्हणून या सगळ्या साधनांना मात्रात्मक किंवा संख्यात्मक साधने म्हटलं जातं. पण अर्थव्यवस्थेत जर संपूर्ण क्षेत्राशी तेजीमंदी निर्माण झालेली नसेल किंवा निगडीत नसेल त्यावेळी संख्यात्मक साधनांचा वापर न करता गुणात्मक किंवा निवडक साधनांचा वापर केला जातो. जसं यामध्ये कर्ज रक्कम व तारण मूल्य यातील गाळा ठरविणे, उपभोग कर्जाचे नियंत्रित करणे, कर्जाचे रेशनिंग करणे, नैतिक समजावणी देणे, प्रसिद्धी, प्रत्यक्ष कारवाई आणि आदेशाद्वारे नियंत्रण, ह्या सगळ्या बाबी गुणात्मक साधनांचा भाग आहेत. यामध्ये नेमकं काय होतं तर जेव्हा विशिष्टाशी संबंध येतो, फॉर एक्झाम्पल आपण पाहतो कधी कधी एका विशिष्ट वस्तूंच्याच किमती वाढतात आणि विशिष्ट वस्तूंच्याच किमती कमी होतात. तर त्यावेळी असं जर होत असेल तर त्यावेळी आपण पूर्ण मात्रात्मक साधनांचा वापर केला तर अर्थव्यवस्थेत पुन्हा बिघाड निर्माण होईल. कारण जो काही परिस्थिती निर्माण झाली ती विशिष्टाशी आहे, विशिष्टाशी संबंधित आहे. विशिष्ट क्षेत्रच मागासलेला असतो, जसं कृषी क्षेत्रच मागासलेला असेल, एखाद्या राज्याच मागासलेला असतो, एखादा जिल्हाच मागासलेला असतो, असं असते. आणि त्याच्यामुळे काय होईल, संपूर्णला सारखं ठेवून चालत नाही. तर विशिष्टासाठी आपल्याला एक वेगळं धोरण आखावं लागतं. त्या विशिष्ट क्षेत्राशी, विशिष्ट बँकांशी, विशिष्ट वर्गाशी आपल्याला वेगळं धोरण आखून नियंत्रण ठेवायचे असते आणि ते धोरण म्हणजेच गुणात्मक किंवा निवडक धोरण होय किंवा निवडक साधन होय. तर त्यावेळी आपल्याला उपभोग्य कर्जाचे नियंत्रण म्हणजेच फार एखाद्या वस्तूचं किमती फार वाढल्या असतील तर त्या वर्गाचा उपभोग घेणारा जो वर्ग आहे
त्या उपभोग कर्जावर नियंत्रण ठेवायचं, म्हणजेच दर वाढवून द्यायचं. कारण ज्यावेळी आपण पाहतो कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतो तर ते कर्जाची उद्दिष्टे विचारली जातात आणि त्या उद्दिष्टानुसार बँका कर्ज देतात म्हणण्यापेक्षा त्याला केंद्रीय अधिकोषाची गाईडलाईन असते आणि त्या गाईडलाईननुसार व्यापारी बँका आपलं कर्ज धोरण आखत असतात. आणि म्हणून उपभोग्य कर्ज देत असताना कोणत्या वर्गाला कर्जाची वाटप जास्त करावी, कोणत्या वर्गाला कमी करावी, हे त्या क्षेत्रात तेजी आहे की मंदी आहे ठरवलं जातं आणि त्यानुसार धोरणं आखली जातात. जी काही एखादा क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार बँका काम करत नसतील तर त्याच्यावर प्रत्यक्ष कारवाई करणे हे सुद्धा त्याच बँकेवर त्याच क्षेत्रातील असं संपूर्णवर नाही त्याच शाखेवर कारवाई करणे, त्यावर आदेश देणे, तिच्यावर नियंत्रण ठेवणे, जी काही तारणं आहे तारण कमी जास्त करणे. म्हणजे तारण कमी जास्त केल्याने काय होईल तर त्या क्षेत्राची किंवा त्या बँकेची पत आहे ती कमी जास्त होतो. ती तारण जर वाढवलं असेल, तारण कमी केलं असेल तर कमी तारणात त्यांना जास्त पैसे द्यायचे किंवा जास्त तारण ठेवून कमी पैसे करायचे, तर ते सुद्धा त्याच्यात तेजी आहे की मंदी आहे याचा विचार केला जातो आणि त्या विचारानुसार या साधनांचा वापर केला जातो. या साधनांना निवडक साधनं म्हणून ओळखले जातं. तर आपण असं जर कोणी म्हटलं की निवडक साधनं बरोबर चांगले आहेत की गुणात्मक साधनं चांगली आहेत किंवा संख्यात्मक साधनं चांगली आहेत, तर हे आपल्याला सांगता येत नाही. ही दोघी एकमेकाला पर्यायी नाही हे लक्षात घ्यायचं. ही पूरक आहेत. म्हणजेच एक या काही अंशी आपल्याला गुणात्मक साधनांचा वापर करावा लागतं, काही अंशी संख्यात्मक साधनांचा वापर करावा लागतं. बऱ्याचदा केंद्रीय अधिकोष सुद्धा संख्यात्मक साधनांचा वापर करत असताना केवळ बँक दराचा वापर करत नाही, तर खुल्या रोख्यांचा व्यवहार, रोख राखीव निधीचे प्रमाण यापैकी 2, 3 किंवा कधी कोणतेही 2 असं म्हणजे परिस्थिती कशी आहे, किती तीव्र आहे याच्यानुसार त्या साधनांचा वापर करतो आणि धोरण ठरवत असतो. त्यामुळे केंद्रीय अधिकोषाच्या या पतनियंत्रणाच्या धोरणामुळे आपल्या चलनामध्ये आणि अर्थव्यवस्थेत एक स्थिरता असल्याचं आपल्याला आढळून येते. आणि केंद्रीय अधिकोषाची ही जी भूमिका आहे ही फार महत्त्वाची आहे, कारण केंद्रीय अधिकोषाच्याच मुद्रेच्या पुरवठ्यावर चलनावर प्रत्यक्ष नियंत्रण असतो. धन्यवाद. काही त्रुटी किंवा काही दोष किंवा काही प्रश्न तुम्हाला उद्भवले तर तुम्ही प्रत्यक्ष आपल्याला विचारू शकता. त्यानंतर आपण डिटेल त्याच्यावर पुन्हा आपण बोलू शकतो, कारण व्हिडिओ वाढतो, काही अडचणी निर्माण होतात. अडचणी असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता.